उद्या 15 ऑगस्ट आहे आणि 15 ऑगस्ट असताना देखील काही शाळांमध्ये अद्यापही मुलांना गणवेश आहेत ते मिळालेले नाहीत। अशा वारंवार तक्रारी येऊन देखील 15 एक गोष्ट अशी आहे की आतापर्यंत आम्ही जे पैसे पाठवायचो ते सप्टेंबर महिन्यातच खर्च होत होते। कारण काय असतं की आम्ही जून महिन्यामध्ये पैसे पाठवतो, त्याच्यानंतर ऑर्डर दिली जाते आणि त्याच्यानंतर गणवेश येतात। या केपेला पहिल्यांदाच दर्जेदार कापड हे सर्व शाळांना पाठवलेलं आहे आणि स्थानिक महिलांना या निमित्ताने रोजगार निर्माण झालेला आहे। मध्यंतरी जो उशीर झाला तो स्काउट गाईडने आपल्या ड्रेसचा कलर चेंज केल्यामुळे झालेला होता, परंतु पुढच्या वर्षीपासून असं होणार नाही। याच्यासाठी दोन गोष्टी निर्णय आमच्या शासनाने घेतलेले आहेत। एक म्हणजे एवढी मोठी गरज संपूर्ण महाराष्ट्राची असते की एकाच वेळेला एकाच व्हेंडरला जर काम दिलं तर ते वेळेमध्ये पुरवू शकत नाहीत, हा सुद्धा अडचण येते। त्याच्यामुळे एकाच व्हेंडरला न देता 3 व्हेंडर किंवा 6 व्हेंडरना हे काम द्यावं। आणि महिला बचत गटांनी आताच सुरुवात केली आहे, त्याच्यामुळे त्यांची थोडीशी तयारी व्हायची होती, ही तयारी आता त्यांची ह्या वर्षी पूर्ण झाली आहे। त्याच्यामुळे ऑगस्ट महिन्यात तर सोडाच, पुढच्या वेळेला शाळा सुरू होताना गणवेश त्यांच्या हातामध्ये मिळतील। आणि हे सगळे गणवेश हे स्काउट गाईडच्या अनुकूल असे बनवलेले आहेत। त्याच्यामुळे स्काउटच्या टोप्या, स्कार्फ, ज्यांना शूजसाठी पैसे आगाऊ पाठवलेले आहेत। आणि गेल्या वर्षीचे गणवेश हे पहिली सोडली तर प्रत्येकाकडे असतात आणि युजली तेच गणवेश ते दरवर्षी वापरत असतात, पण यावर्षी एवढे चांगले गणवेश दिले आहेत की ते त्यांना कितीतरी काळ टिकू शकतील असे गणवेश, आणि ज्याच्या कापडाचं सुद्धा चेकिंग होतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।